फडणवीस साहेबांनी काय शब्दांत दुखवलं नाही वर्षात, एकही शब्दांत दुखवलं नाही एकही. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या समाजाचं कल्याण करायला काहीच करणार तुम्ही पुढं. तुमच्या स्वतःच्या मंत्रालयाचा काढला नाही तुम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी जे आर काढला. उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला, MIDCचा. महावितरण मध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या देतात, काढला तुम्ही, काढला जे आर. इथंच भावना कळते तुमचे मराठ्यांविषयी किती पोटदुखी आहे. नसता आम्हाला बोलायची गरजच नव्हती. आम्हाला ह्या गोष्टी काही करायचीच गरज नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे काहींचे पैसे तसे राहिले, काहींच्या नोकऱ्या राहिल्या. का बरं तुमचे अधिकारी सांगितलं नाही कलेक्टर ऑफिस मधून त्यांना की बाबा रे तुम्ही MIDC महावितरण मध्ये नोकऱ्याला अर्ज करा, तुम्ही ST महामंडळात अर्ज करा, आम्हाला सरकारच्या ऑर्डर आहेत की ताबडतोब यांना नोकरीवरती घ्या. केलं तुम्ही. तुम्ही मला आंदोलन सुरू झालं की 6 महिन्यानं सांगितलेले महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागे घेतो, घेतल्या तुम्ही. अरे किती जीव घेणार आहे त्या गरीब समाजाचा. खोटे नाट्य गुन्हे दाखल केले पोरांवरती. तू कशामुळे केले? आमच्याच महिलांवरती, आमच्यावरतीच क्रूर हल्ला केला. पुन्हा त्या भानगडी नाही करायच्या. आता पुन्हा भानगडी नाही करायच्या. वेळेप्रसंगी डाव फिरू शकतो. आंदोलन मुंबईत सुद्धा येऊ शकतंय. तुम्ही तराला लावू नका. फायनल आंतरवालीच आहे. मला काय माझ्या समाजाला सांगितलं, मी मुंबईत गेलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे, आंतरवालीत असलं तरी आंदोलन पाहिजे. मी कुठेही करू, तुमच्या लेकराचं कल्याण करेल ना. माझ्यावरती समाजाने फक्त प्रामाणिकपणामुळं, समाजाशी गद्दारी न केल्यामुळं आयुष्यात समाजाच्या विरोधात शब्द वापरला नाही राजकारणासाठी. म्हणून पश्चिम महाराष्ट्र इतिहास घडवला आहे. पश्चिम महाराष्ट्र अर्धा राहिलाय, परेशान करायला आम्हाला. आमच्याकडे पण या, आम्ही वाट बघतोय. पण मी माझ्या सगळ्या मायबापांना सांगतो, मला पश्चिम महाराष्ट्रात आता राहिलेल्यात येता येत नाही, तब्येत खराब आहे. मराठवाड्यातही शक्यतो दौरा होईल का नाही माहित नाही, पण लय आग्रह धरलाय. तब्येतीवर शेवटी अवलंबून आहे. विदर्भातल्या बांधवांना माझं हेच सांगणं आहे, जर माझं येणं झालं नाही तर तुम्ही आपण आपल्या गावात बैठका सुरू करा. कोणाची वाट बघू नका. आमच्याकडे घेऊन नाही आला म्हणून आम्ही बैठक नाही घेतली. घराघरात जा आणि सगळ्यांना सांगा 29 ऑगस्टला आंतरवालीत जायचं. यावेळेस शेवटचा निर्णायक लढा करायचा. मराठ्यांची एकही मागणी म्हणतोय मी माग ठेवायची नाही. तुमचं काय? ते काही अभ्यासक येणार आहेत ज्यांनी तुम्हाला तुमच्या मताची सहमत नव्हते मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी, त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलंय की ते येणार आहेत. नीट वागायचं असलं तर यायचं नाही, ते इकडे यायचं नाही. मी मीडियात तेच सांगितलं, इकडे यायचं नाही. रात्री पण सांगितलं, आपल्याकडे चोरून लपून काय नसतं. तुम्हाला काय समाजाच्या विरोधात बोंबलायचं, तुम्ही तिकडे राहूनच बोंबलू शकता, काही अडचण नाही. तुम्हाला मराठ्यांचे लेकराच्या अन्नात माती कालणारे, विष कालणारे ओबीसीचे काही लोक लागतायत, तर इकडं मराठ्यात काय? मग ते कोण कोण असते ते सगळेच या काला म्हणत नाही. आणि मी ओळखीत नाही अर्ध्याला तरी म्हणतात आम्ही यावं सांगितलं होतं, आम्ही तेव्हा सांगितलं होतं आणि आमचं ऐकलंच नाही. अरे तुम्हाला ओळखीतच नाही. मी आता मला कळायला लागलं हे अभ्यासक आहेत म्हणून. आणि जे अभ्यासकाला देता आलं नाही ना, ते आम्ही गरीब लोकांनी दिलंय. फक्त मी जीव याच्यासाठी लावतो की समाजाचा भाग येते बिचारे. काही संघटना, काही अभ्यासक, काही समन्वय जीवाचं रान केलं या बिचाऱ्यांनी समाजाला मिळावं म्हणून. सरकारनं त्यांचं कधीच ऐकलं नाही. तर मग माझ्या लक्षात आलं आपल्या माध्यमातून त्यांचं चालू. किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्याशिवाय, किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्यापेक्षा. मी ठरवलं की बिचारे अभ्यास सांगतेत, पुस्तक वाचून वाचून परेशान झालेत, काही काही मथरे झालेत आमच्या. नाही ऐकलं या सरकारनं, म्हणजे 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या सरकारमध्ये. मग आता चला ना आपण सन्मान देऊ, आपण त्यांचं म्हणणं मांडून पुढे चालू. पण काहीला आता 2 खेळी खेळायचे असतात. 2 खेळीवाला आम्ही इथून पुढच्या काळात टिकून देणार नाही. मराठा समाज बी त्यांना गिनणार नाही. मग मी पण नाही. ही शेवटची संधी त्यांना मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ही शेवटची संधी. एकच बाजू धरायच्या, तिकडचं ज्ञान इकडं पाजळायचं नाही, सरकारचं ऐकून. परत इकडे म्हणायचं गेलो नाही त्यांच्या पांगेला नाही खेळ ईद असते टोले. मग
असं आहे की तुम्ही तुमचे भाषण आम्ही आत्ताच्या दौऱ्यातले ऐकले. त्या दौऱ्यामध्ये तुम्ही असं म्हटलात की सगळं शेवटीचं जे मिळालं नाही तुम्हाला जे काही, तर त्याचं सगळं खापर तुम्ही अभ्यासकावरच फोडलं. हो हो म्हणते, हो हो म्हणते आणि नंतर काय असं करते. मग आज अभ्यासक कसं येतील असं जर तुम्ही त्यांच्यावर खापर फोडत असाल तर? आणि मग नाही म्हणत नाहीत कसे राहायला, तुम्ही नाहीत कसं हम्म. मी सगळे सक्सेस झाले. मी का खोटं बोलतो? मीडियाच्या समोर विचारतो मी कवा बी. सोडू का उपोषण? हे काय आहे? तुम्ही कंदुरी बघितलेली का बोकडाची? हा? बोकडाची कंदुरी हे काय करते बघा, ते कापेनारा हे असतो खाटी, तो काय म्हणतो, पाणी पाहिजे तो बोकडाला आणि म्हणतो कापू का? आता जेनी चालिलंय बोकड कापायला, तेव्हा म्हणतो हा कापेव ना पटकून. पाप कोणाला? जो कापेवर मानला त्याला, कापणाराला काही टेन्शन आहे का? तसं मी यांना विचारतो ना राव दरबारीनं, येईन केलं महा बकरा बळी, हेच सांगत येत. हा लय छान हो, 5,000 होणे नाही, तेच म्हणते विश्वास होतो. मला गरीबाचं कल्याण करायचे, करा बाबा काहीतरी, पण विश्वासानं करा समाजाच्या. तुम्ही नेत्याकडे बी जाणार आणि इकडे बी येणार, तर नेतेच ऐकून तुम्ही इकडे मग दूषित वातावरण होतं. तसं होतंय मा बकरा गर्दीत. मी प्रत्येक वेळेस विचारलं, आता विचारलं ह्या टायमाला सुद्धा की एसओपी अमकं तमकं बरोबर आहे का? एकदम बेस्ट आहे म्हणलं तुम्ही उपोषण सोडल्यावर माग उद्या मीडियाचा पुन्हा काढा. म्हणलं उपोषण सोडल्यावर पुन्हा 7-8 दिवसांनी तुम्ही उलटच म्हणता बरं का, त्याच्यापेक्षा मी सोडितच नाही. नाही नाही म्हणले लय बेस्ट आहे. 1.5 घंटा चर्चा केली म्हणले आम्ही आलेल्या शिष्टमंडळाची, काहीच हरकत नाही. याच्या अगोदरच सांगतो आपण, ते झालं. मुंबईत जे आर घेऊन आलो, हेच हॉस्पिटल आहे. इथं आल्याच्या नंतर 6 दिवस मला काही सुधारलंच नाही. 7व्या-8व्या दिवशी 7-8 जण आले अभ्यास, XYZ आले म्हणले, म्हणलं मी विखे पाटला तिथं बोललेलो, जे आर सुधारित करायची वेळ आली तर करावं लागत. म्हणले ओके करणार. मग 7-8 जण अभ्यासक आले की ते भेटायला आले, पण मी बोलता बोलता म्हणलं बाबा जे आर व्यवस्थित आहे का बघा, काही दुरुस्त्या करायच्या सुधारणा करू. ते काय म्हणतात मला, हो आम्ही त्यासाठी चालतो. आता काय करायचं, आमच्याकडे मोठा सनदी अधिकारी, मोठा, आणि त्यांनी जे आर पण काढलेले मंत्रालयात याच्या अगोदर, आणि विभाग आयुक्त पण होते. आणि म्हणलं मला काही हरकत नाही ना, माझा तुमच्यावरती विश्वास नाही असं नाही, तुम्हाला जी बदल करायचा ती करा, काही म्हणणं नाही माझं, सुधारित करून घेऊ आपण. जावा मग म्हणलं जा. गेले सनदी अधिकारी 10-10:30 गेले सकाळी. मला वाटतं 7:45च्या टायमाला संध्याकाळी माघारी आले. हे म्हणले साहेब, म्हणले असा जे आर होणं नाही, मराठ्यांचं आयुष्याचं कल्याण. छान. म्हणलं मग ठेवायचा का? म्हणे बोलायचंच नाही शब्द. माझं साक्षीदार आहे का तेच अभ्यासक, 6 त्यातले. आता तेच म्हणजे यावं झालं आणि त्यावं झालं. सनदी अधिकारी तुमचा इथं आल्यावर मला नाव सांगितलं, उत्तर नाही सांगितलं. प्रश्न तोच आहे ना की तुम्ही सगळ्या अभ्यासकांना बोलवता आणि परत त्यांच्यावरच खापर फोडवता. आता येतील का? मी फोडितो का? त्याला दुसरा प्रश्न असा आहे की आता आलेले अभ्यासक वेगळे असते तर सोडायच्या वेळेला आलेले अभ्यासक वेगळे असते. आता मी तरी काय करू, ते तर घरी जाऊन झोपते. बायकोचा फोन आला, पोरग शाळा सोडायचं होतं, बसायचं बसून घ्यायचा होता, मग काय तर राव. मग मी मारतो झकीकडे, उपोषणाला बसतो, रक्त जाळीतो, जीव जाळीतो, आणि टायमाला ते कुठेतरी निघून गेले असते. फीस भरायची, नामकच करायचं, जेव्हाच निघून सोडायचं, आणि त्याचं दुखत होतं म्हणून दवाखान्यातच गेलतो. आणि मग मला युसर थांबलेत नाही, आता तुला युसर थांबायचं का आता पुन्हा? मग हे असलंय. खरं बोललं की सख्या आईला राग येतो, तसं खेळी आता येऊ. तुम्ही नाहीत करावं साक्षीदार, तुम्हाला धरून काय करतो राव मी माझ्या गरीबाच्या कल्याणासाठी लढतो. आता हे वारंवार बदलत, त्याला मी काय करू? काय अभ्यासकाच सांगितलं मी तुम्हाला, जीव चालला राव त्यांचा. शपथ सांगतो, जीव चालला अक्षरशः समाजाला मिळावं. काही समन्वयकांनी उभा हयात वायाला घात की आपल्या समाजाच्याच लेकराचं कल्याण करायचं. कित्येक तरी संघटना आहेत आमच्या की उभ्या हयात रस्त्यावर आहे समाजाला मिळावं. एक चर्चा यावेळेस अशी आहे, देवेंद्र फडणवीसचं टार्गेट तुमचे नेहमीच राहिलेले आहे. मात्र यंदा लिस्ट वाढलेली आहे. एकनाथ शिंदे झालेले, आता संजय शिरसाट झाले, खास करून बावनकुळेंबाबत तुम्ही खूप
पर्सनल लेवलवर जाऊन टीका करतायत, अशा पद्धतीचं बोललं जातं. त्यांनी पर्सनल वाटोळं केलं आमच्या समाज, म्हणून पर्सनलवर जाणार. त्या माणसाबद्दल ते शब्द आहेत माझे. या माणसाला जर फोन लावला तर 4 मिनिटं सुद्धा लागू देत नाही समोरच्याचं काम करायला. शक्तीपीठ महामार्गात त्याचा अनुभव आहे मला. म्हणून बोललो, तोच माणूस पर्सनल वाटोळं करायला लागला आमच्या जातीचं. त्यांना जातीवाद करायची अजिबात गरज नव्हती, मराठ्यांवर अन्याय करायची अजिबात गरज नव्हती. अजिबात काही संबंध नाही त्यांचा आमच्याशी. आमच्या व्हॅलिटी रद्द करायचा काय अधिकार नाही. आणि मी समाजाचा आहे. तुम्ही जे म्हणलात ना, यावेळेस शिंदे साहेब सुद्धा बोलले, जे चुकला ते मी सोडणार. माझ्या जातीला पेक्षा मी कोणालाच मानत नाही मोठं. ते भलं जी किंमत मोजायची आहे ती वेळी. यांनी लयच समाजाला बोलल्यामुळं, फडणवीसांना आणि शिंदेना बोलल्यामुळे यांना लयच लागलं असेल. आणि हे जर जास्त वाटोळं करणार राहतील मराठीचं, तर आम्ही यांचं राजकारणात पुरं वाटोळं करून टाक. आमचं वाटोळं तर आम्ही यांचं सुद्धा वाटोळं करा. यांना वाटतं सत्ता आमच्या हातात आहे, हे लयच बोलला ना, आता प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही. ही जर खुन्नस तुम्ही धरली, की आम्ही खुन्नस धरली, तुमचा एक बी नाही होऊन द्यायचं. भले मग ते दुसरे ओबीसीचे कुणाचे आले तरी चालते, मग ते पण तुम्ही दोघं बी देणार. हे तुम्ही आतापर्यंत अनेक जी आर काढून आणले. आज संभाजीनगरमध्ये जे उपोषणाला बसले त्यांचं एक आंदोलन आहे. आतापर्यंत जे जी आर मिळाले त्याची ती गोळी करणार आहे आणि आमची कशी फसवणूक झाली असा आरोप आहे. चला पुढे घ्या. तुमच्या आंदोलनानंतर अनेक ओबीसी संघटनाही आंदोलन करण्याच्या ह्याच्यात आहे. घोषणा झाली आंदोलनाची, त्याबाबत काय झालं? ओबीसी पण आंदोलन करणार आहे तुमच्या आंदोलनाला. त्यांना काय धंदा आहे? नेते ओबीसी नाही, ओबीसी नाही, नेते फक्त नेते. ओबीसी नाही बिचारा. आम्ही बळच कधी धनगरांना दुखवलेलं नाही. लेकरं गरिबांचे कल्याण झालं पाहिजे ना. मायक्रो ओबीसीला दुखवलं ना, बंजारा समाजाला दुखवलं ना, आदिवासी समाजाला दुखवलं ना, आम्ही कुठल्याच समाजाला दुखवलंय कोणालाच. यांना यांच्या राजकीय पोळ्या ओबीसीच्या जीवावर भाजायच्या. हेच आंदोलन जर धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवण्यासाठी जर केलं असतं ना, आज गरिबांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. तिथं ताकद लावा. ही इकडे ताकद लावून तुमचा काय उपयोग नाही. मी पुरी ताकद तुमची वायाला घालणार आहे. असा एक वर्ग आहे ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसी मध्ये. गरीब लेकरांच्या मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर गरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. इतकी साफ नियत आजही ग्रामीण भागातल्या ओबीसी मध्ये, आज पण एकदम साफ नियती त्यांची. अजिबात मराठ्यांच्या विरोधात नाही जायचं. गरिबांचे लेकर आहेत, कल्याण होऊ द्या. आपल्या लेकराचं कल्याण झालं ना, तसं त्यांचंही होऊ द्या. त्यांच्या नोंदी सापडल्या. मुद्दाम मोगम इकत भांडण घ्यायचं नाही, मराठ्यांना विरोध करायचा नाही. इतका स्वच्छ आणि प्रामाणिक आजही गावखेड्यात ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसी समाज आहे. आजही आम्ही दोघं एकमेकात हसतोय खेळतोय. हे सत्य आहे. आता काय नेते आणि ते बी काय ओबीसी नाही, ठराविक जातीचे लाभार्थी टोळीचा ऐकून पडलीचं करणारे. बजेटवर असं म्हणतात की मराठवाड्यात 85 357 जाती ओबीसीत राहायचे तर नाही ठरवलं पाहिजे. बोगस कागदपत्र आधारे जागा बरोबर प्रयत्न होतं. बैठक बोर्डी पुढची राहून देतात. ते तर काय नुसतं बायटकाच कवर घेते का, सगळं वासुदेव करून ठेवला काँग्रेसचं. त्यांनी आयले हे जर लोक नसते त्या काँग्रेसमध्ये, ते काँग्रेस महाराष्ट्रात राहिलेच नसतं. कारण बेसरमच झालं असतं काँग्रेस. ते थोरात घराणं आहे, ते तिकडचं कदम घराणं आहे, मला वाटतं चव्हाण घराणं आहे, तिकडचं इकडं देशमुख घराणं आहे. हे घराणे आहेत म्हणून तरी बरं आहे. पटोले घराणं आहे. हे तर कार्यक्रमच वाजवला असते द्या दोपारात. काँग्रेसचं ठुलं नसतं. याला हे नेमकं ओबीसीच आहे का काँग्रेसचं याचाच मेळ लागा ना. कोणती तरी एक बाजू धर, एक बाजू धर कोणती तरी.